ब्रेकनंतर क्रॉस फायरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थेट पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे, कारण तो आपल्या राजकारणाशीच निगडित आहे. काय होतंय ना, सर्वसामान्य जनता सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांकडून प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा ठेवताना दिसते, मात्र त्या अपेक्षांची पूर्ती होत नाही. त्याचा नवा अध्याय खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेला आम्हाला कदाचित पाहायला मिळू शकतो. मात्र येत्या 5 तारखेला हिंदी सक्ती विरोधातल्या आंदोलनामध्ये शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीची तुमची भूमिका काय? जो काय सरकारच्या बाबतीमध्ये हिंदी ही पहिलीपासून कंपल्सरी करण्यात आलेली हा जो GR निघालाय, खरं ह्या GRला आमचा विरोध आहे. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, बरं, पण पहिलीपासून असं कुठलीही भाषा म्हणजे अजून तिसरी भाषा लहान मुलांवरती लादावी का, तर वडील आई वडील म्हणून देखील आम्हाला असं वाटतं की अशी तिसरी भाषा लादली जाऊ नये. त्याचबरोबर हिंदी भाषेचा एवढा अट्टहास सरकार का करतंय? एकतर मराठीलाच आज महाराष्ट्रामध्ये घरघर झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे मराठी शाळा, ज्या शाळांमध्ये शिकवली जाते मराठी, त्या शाळा आज शेकडोच्या संख्येने सरकार बंद करतंय. त्या शाळांमध्ये 4-4 वर्गांना 1-1 शिक्षक आहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. आणि म्हणजे एकट्या माझ्या जळगाव जिल्ह्याचा जर विषय घेतलात तुम्ही, तर 32 शाळा अशा आहेत जिल्हा परिषदच्या की त्या 32 शाळांवरती 1 शिक्षक आहे 4 वर्गांना. ही आपल्या मराठी शाळांची परिस्थिती. मग आता मराठी शाळेला, मराठीलाच महाराष्ट्रामध्ये घरघर लागली आहे आणि तुम्ही हिंदी शिकवण्याचा अट्टहास का करावा? बरं, हिंदी शिकवताना ते म्हणतात की काही ठिकाणी आम्ही ऑनलाईन शिकवणार. मला सरकारला विचारणं आहे की तुम्ही ऑनलाईन शिकवत असताना तेवढी व्यवस्था ग्रामीण भागामध्ये आहे का? एखाद्या खेड्यातल्या छोट्याशा शाळेमध्ये जिथे शाळेला तुम्ही छत देऊ शकला नाहीत, शाळा गळते. म्हणजे नंदुरबार मधल्या एका शाळेचा व्हिडिओ मी आज पोस्ट केलाय. शाळा गळते, अशा ठिकाणी तुम्ही शाळेला छत देऊ शकत नाही, तिथे तुम्हाला ऑनलाईन शिकवायचंय. म्हणजे शाळेच्या बाबतीमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सरकार एवढं निर्दयी किंवा निष्ठुर होऊ कसं शकतंय? तुमचा काहीतरी वैयक्तिक एजेंडा, तुमच्या पक्षाचे एजेंडे पुढे नेण्यासाठी तुम्ही लहान मुलांच्या आयुष्याशी नाही खेळू शकत. आमचं म्हणणं आहे, पहिले तुम्हाला शिक्षण पद्धती सुधरवायची आहे ना, चांगल्या इमारती द्या, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चांगली प्रतीचं शिक्षण मिळेल. त्यासाठी तुम्ही पहिले मराठी शिक्षक भरती करा. ती तुम्हाला करायची नाही. वर्षानुवर्ष झाले मराठी शाळांवरती, जिल्हा परिषदेच्या शाळांवरती शिक्षक भरती झालेली नाही. अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे निघालेले आहेत, पण ती तुम्ही करायला तयार नाहीत. पण आता सरकारला हिंदीचा काय पुळका आलाय, तर लगेच म्हणताय की आम्ही आता हिंदी शिकवणारे शिक्षक भरती करणार. म्हणजे परराज्यातनं आलेले तरुण, त्यांच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भरती करायला फार तत्परता आहे तुमच्यामध्ये, पण तुम्हाला महाराष्ट्रातले बेरोजगार तरुण दिसत नाहीत, त्यांची तुम्हाला भरती करायची नाही. आज शाळांना गरज आहे का शिक्षकांची? तर आहे. गरज असताना तुम्हाला शिक्षक भरती करायची नाहीये, पण परप्रांतातल्या आलेल्या तरुणांना रोजगार द्यायची फार तुम्हाला घाई झालेली आहे. हा अन्याय नाही का? आणि मग परप्रांतीयांच्या विरोधात ज्यावेळेला तुम्ही बोलताय, तर थोडंसं मी थांबवून पुढे जाऊ इच्छितो की